या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला। विठ्ठल नामाचा गजर महाराष्ट्रभरामध्ये सुरू आहे। आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं इंदापूरमध्ये दुसरं मानाचं गोल रिंगण होत आहे आणि त्या निमित्तानं इंदापूरमध्ये आज मोठा वैष्णवांचा मेळा जमलेला आहे। ही थेट दृश्य इंदापुरातली तुकाराम महाराज पालखीचं गोल रिंगण पार पडेल। काल आपण अश्वांचं मानाचं रिंगण पाहिलेलं होतं आणि आज आपण तुकाराम महाराजांच्या इंदापूर इथलं गोल रिंगण ज्याची थेट दृश्य बघतो आहोत। खरोखर वैष्णवांचा मेळा भरलेला आहे। हरिनामाचा गजर सुरू आहे। आता मात्र आस लागलेली आहे विठ्ठलाच्या दर्शनाची। कधी एकदा विठ्ठल दिसतो या अनुषंगानं पावलं झपाझप पंढरपूरकडे पडू लागलेली आहेत आणि त्यात एक छोटासा विरंगुळा म्हणून हा पालखीचं रिंगण आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी या देहूपासून पंढरपूरकडे या वारकऱ्यांसोबतच चालत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। प्रियंका, आज दुसरं गोल रिंगण तुकाराम महाराजांच्या पालखीचं काय सांगशील? जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आताच इंदापूरमध्ये पोहोचलेली आहे आणि इंदापूरमध्ये या पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं। त्याचबरोबर ही पालखी आता इंदापूरमधील शाळेच्या प्रांगणात देखील पोहोचलेली आहे। कस्तुरबाबाई श्रीमती कदम विद्यालय मध्ये ही रिंगण सोहळा पार पडतोय आणि याच रिंगण सोहळ्यामध्ये आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी ते पोहोचलेली आहे। आता लवकरच या पालखीमधून त्या पादुका ज्या आहेत त्या मध्यभागी ठेवण्यात येतील आणि त्यानंतर हा रिंगण सोहळा सुरू होणार आहे। मजल दर मजल करत वैष्णवांची वारी आता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते। पण आता मध्ये इंदापूरमध्ये हे मोठं रिंगण पार पडतंय। यामध्ये मानाचे अश्व देखील धावणार आहेत। त्याचबरोबर तुळशी वृंदावन धारण केलेल्या तुळशी वृंदावन डोक्यावर आपल्या घेतलेल्या महिला, झेंडा डोक्यावर घेतलेल्या महिला देखील या रिंगणामध्ये पळणार आहेत। त्याचबरोबर मानाचे अश्व आहेत। अनेक वारकरी, विणेकरी, चाळकरी सगळे या रिंगणामध्ये पळून या रिंगणाचा आनंद साजरा करतायत। इतक्या लांब चालत आल्यावर देहूहून इतक्या लांब वारकरी पायी चालत आलेले आहेत। त्याच पायी चालत आल्यावर काहीच त्यांना विरंगुळा म्हणून अतिशय आनंदाचा हा क्षण वारकऱ्यांसाठी असतो। वैष्णवांसाठी अत्यंत महत्वाचा हा रिंगण सोहळा आहे। याच रिंगण सोहळ्याची वैष्णव सगळ्यात वाटेवर वाट बघत असतात। तर आता इंदापूरमध्ये हा रिंगण सोहळा लवकरच पार पडणार आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन अगदी उत्साही आणि आनंदमय वातावरणात झालेलं आहे। त्याचबरोबर याची डोळा हा अनुभव आता लवकरच वैष्णवांना मिळेल। दरवर्षी या पालखीचा मुक्काम इंदापूरमध्ये असतो आणि इंदापूरमध्ये हा सगळ्यात मोठा रिंगण सोहळा पार पडतो। हा रिंगण सोहळा आणि त्याची दृश्य आपण बघतोय। वैष्णवांचा मेळा भरलेला आहे। प्रियंका लाठी आपल्याला दूरध्वनीवरून माहिती देतोय। धन्यवाद प्रियंका।